अहमदनगर शहराच्या पिंपरी कॅम्पमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। धर्मांतरण करवण्यासाठी एक विदेशी नागरिक थेट अमेरिकेतून पिंपरी चिंचवडमध्ये आला। धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या अमेरिकी नागरिकासह 2 जणांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। पिंपरी कॅम्प परिसरात धक्कादायक घटनेचा खुलासा झालाय। धर्मांतरासाठी दबाव टाकणाऱ्या अमेरिकी नागरिकासह 2 जणांवर पिंपरी पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी दोघांना अटक केली असून विधी संघर्षित अल्पवयीन मुलाला आईच्या ताब्यात देण्यात आलंय। या प्रकरणी सनी बन्सीलाल दनानी वैष्णवी मंदिराजवळ पिंपरी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। त्यानुसार आरोपी शेफर जेविन जेकब वय वर्ष 41 राहणार माय होम बिल्डिंग A204 मुकई चौकाजवळ मूळ राहणार कॅलिफोर्निया अमेरिका स्टीवन विजय कदम रायसोनी सोसायटी उद्यमनगर अजमेरा पिंपरी आणि एका विधी संघर्षित बालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुन्हा दाखल करण्यात आलेले सिंधी समुदायाला ख्रिश्चन धर्मात रूपांतरित करण्यासाठी प्रलोभने देऊन बायबलची पत्रके वाटप करत होते। ख्रिश्चन धर्म स्वीकारल्यास मानसिक समाधान, सुख, शांती व आर्थिक सहाय्य मिळेल। प्रभू येशूच खरा देव आहे, इतर धर्म आणि देव केवळ काल्पनिक आहेत असे म्हणत धर्मांतराचा आग्रह केला। पोलिसांनी शेफर जेकब आणि स्टीवन कदम यांना अटक केली असून अल्पवयीन बालकास त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले। तसेच त्यांच्याजवळचे मोबाईल देखील जप्त करण्यात आले। या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 299, 3(5) व विदेशी नागरिक कायदा कलम 14(b)(c) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपरी पोलीस तपास करतायत।